उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून जे जे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले त्यांच्या कपाळावर उद्धव ठाकरे यांनी एक गद्दारीचा शिक्का मारलेला आहे. गद्दार गद्दार आणि गद्दार. गद्दार म्हणूनच त्यांची नावं सुद्धा घेतली जातात ना उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच्या नेत्याकडून, स्वतः उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा. आणि त्यानंतर अगदी अलीकडं ठाकरे शिवसेनेचे 6 खासदार शिंदे गटामध्ये गेले. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या भाषेत सांगायचं तर या 6 जणांनी गद्दारी केली. गद्दारी. तसं पाहिलं तर अगदी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे शिवसेनेतून 6 खासदार फुटणार अशा प्रकारच्या चर्चा तर सुरू झालेल्याही होत्या. ठीक आहे, ठाकरे शिवसेनेचे नेते सांगत होते की असं काही घडणार नाही. पण या चर्चामुळं उद्धव ठाकरे यांनी खासदारांची एक बैठक बोलवली होती. म्हणजे खरं खोटं काय साधारण त्यांना चेक करायचं असावं. यावेळी काहींनी खोटी खोटी कारणं सांगत बैठकीला तर दांडी मारली, पण ऑनलाईन हजेरी दाखवली. त्यानंतर तर काहींनी आपले मोबाईल बंद ठेवले, स्विच ऑफ. आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार आहोत असं सांगत सांगत या 6 खासदारांनी थेट शिंदे गटात प्रवेश केला. अहो, ते धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, परभणीचे संजय जाधव, शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे आणि मुंबई उत्तर पूर्वचे संजय दिनाप पाटील या सर्वांनी 22 जून 2026 रोजी अधिकृतरित्या शिंदे गटामध्ये प्रवेश केला. ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेमुळं हे ऑपरेशन टायगर जे चालू होतं एकनाथ शिंदे यांचं, ते अडचणीत आलेलं होतं. ओमराजे निंबाळकर यांचं अखेरपर्यंत, अखेरच्या क्षणापर्यंत असं तळ्यात मळ्यात हे सगळं सुरूच होतं. त्यांनी मातोश्रीवर जाण्याचा सुद्धा निर्णय जाहीर केलेला होता आणि नंतर ते तडक आपल्या मतदारसंघात पोहोचले आणि त्यांनी काय तर म्हणे विकासाच्या मुद्द्यावर आणि शिंदे गटात जाण्याचं जाहीरही करून टाकलं. तेव्हापासून हे 6ही खासदार प्रसिद्धीपासून आणि सार्वजनिक कार्यक्रमापासून फटकून वागत आहेत. या खासदारांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचं टाळलेलं आहे ही लक्षात घेण्याची बाब आहे. आणि या फुटीच्या प्रकरणामध्ये ओमराजे निंबाळकर हे अधिक चर्चेचे ठरले. 6 खासदारांपैकी चर्चा होत होती ती फक्त ओमराजे यांची होत होती. काहीही झालं तरी आपण उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही, उद्धव ठाकरे यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत असं म्हणणारे हे निंबाळकर. बघा, निंबाळकर फुटले नसते ना तर ऑपरेशन टायगर फेल झालं असतं. म्हणजे ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याला निंबाळकर हे सगळ्यात प्रमुख कारणीभूत ठरले. हे निंबाळकर म्हणजे उद्धव ठाकरे यांचे लाडके खासदार हो. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या निंबाळकर यांच्यावर प्रचंड प्रेम केलेलं होतं, पण त्यांनी ही गद्दारी केल्यामुळं उद्धव ठाकरे यांचं मन दुखावलं गेलं. जखमा झाल्या असतील त्यांच्या मनाला, काळजाला, हृदयाला. आणि मग शिवसेना मेळाव्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांना लक्ष केलं, आक्रमक भाषेत टीका केली. त्यावर उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर मी काहीही बोलणार नाही, मी माझ्या कामातून उत्तर देईल असं ओमराजे निंबाळकर म्हणालेले होते. त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या ओमराजे निंबाळकर म्हणजे त्यांच्या दृष्टीनं ते ज्याला गद्दार म्हणत होते त्या ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करणं उद्धव ठाकरे यांनी टाळलेलं होतं. आणि त्यानंतर आता धाराशिवच्या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी निंबाळकर यांच्या विरोधात काहीही वाईट बोलणं तर टाळलं, पण त्यांच्या मनातला एक सॉफ्ट कॉर्नर या निंबाळकर यांच्या बाबतीत दिसून आला. ओमराजे निंबाळकर यांच्यावर मी टीका करणार नाही, तो आपल्यात होता.
अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी जाहीर करतात. अहो, सगळ्यांच्या मनामध्ये काहीतरी अशी पाल चुकचुकली. ठाकरे यांच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे यावरून तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. शिवसेनेवरून सुप्रीम कोर्टात म्हणजे ही जी कुठलं त्या या चिन्ह कोणाचं पक्ष कोणाचं यावरून ही सुनावणी सुरू आहे आणि त्यावेळेला ओमराजे विषयी त्यांच्या मनामधला हा एक हळवा कोपरा उघड झाला. पण नक्की हा हळवा कोपरा आहे की यामाग आणखी काही राजकीय गणित आहे असा प्रश्न तर उपस्थित होतो. अहो, सुरुवातीला तर उद्धव ठाकरे निंबाळकर यांना गद्दार म्हणत राहिले, पण एकाएकी त्यांच्याबद्दल असा सॉफ्ट कॉर्नर का बरं निर्माण झाला? उद्धव ठाकरे म्हणतात तो आपल्यातला होता, त्यांच्यावर टीका करणार नाही. पण मग बाकीचेही शिवसेनेतच होते ना, त्यांच्यावर कशी काय टीका केली जाते? या ओमराजेवर ही सुरुवातीला कशी काय टीका केली गेली? गद्दारांच्या यादीत अनेकांची नावं असताना एकट्या निंबाळकर यांच्या बाबतच उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये ही सहानुभूती कशासाठी, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांच्याही मनात आलेला आहे. हा हळवा कोपरा आहे की त्यामागं काही राजकीय गणित आहे? उद्धव ठाकरे यांच्या मनात नक्की काय आहे याची उत्तरं उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक सुद्धा आता शोधायला लागले आहेत. म्हणजे बघा, सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी या ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली, काय काय काढलं त्यांचं, आणि आता त्यांची ही बदलती भूमिका अनेकांना कोड्यात टाकणारी वाटू लागलेली आहे. काय असेल हो या मागचं राजकीय गणित? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक आपली नेहमीची अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.